काय मग आजोबा, यंदाचं मतदान कोणाला? जिकडे पैसा तिकडे मत. एवढं वर्षे कोणी उपटलं आता कोण उपटायचे? काय शहापूरकर सहन करताय ना? करायलाच पाहिजे, कारण पुन्हा एकदा आपला खेळ मांडायला शहापूर विधानसभा निवडणूक आली आहे. खरं तर नावात काय ठेवलंय? जर नाव मी सांगितलं नाही तर त्यांना वाटेल मी कुठल्या तरी राजकीय पक्षाचा किंवा राजकीय उमेदवाराचा प्रचार करतोय. म्हणून मी माझी ओळख करून देतो. नमस्कार, मी प्रमोद पोंढेकर. जन्मापासून शहापूरकर हीच माझी ओळख. परंतु कित्येक वर्ष शहापूरची दुरावस्था बघून मनात कुठेतरी चीड येते आणि हेच मांडण्याचा मी तुमच्या समोर प्रयत्न करतोय. खरं तर जेव्हा आपण तालुक्याच्या बाहेर मुंबईमध्ये जातो तेव्हा अभिमानाने सांगतो मी शहापूर तालुक्याचा आहे. जो तालुका मुंबईला पाणी पाजतो, त्यांची तहान भागवतो, तोच हा शहापूर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजाऊ मातांच्या पदस्पर्शाने पावन झालेला माऊली किल्ला ह्याच शहापूर तालुक्यात आहे. वाल्मिकी ऋषींनी जिथं रामायण लिहिलं आणि त्यांची समाधी असलेला आजोबा पर्वत ह्याच तालुक्यात आहे असं अभिमानाने सांगतो. पण या गोष्टींचा अभिमान आणि स्वाभिमान तेव्हा हरवतो जेव्हा तालुक्यातील मूलभूत गरजाही पूर्ण होत नाहीत. जेव्हा आपल्या तालुक्यात पाणी टंचाई येते, रस्त्यांची दुरावस्था होते, हॉस्पिटलमध्ये चांगल्या सुविधा मिळत नाहीत आणि आपल्या तरुणांना रोजगाराच्या संधी मिळत नाहीत, तेव्हा आपला अभिमान कुठे जातो? तेव्हा आपण आपल्या आमदारांना प्रश्न का विचारत नाहीत? आमदार साहेब, आपल्या तालुक्यात 3 धरणं असून सुद्धा पाणी टंचाई का? पण मला असं विचारायला भीती वाटते. कारण का तर मला राजकारण नको, मला राजकारणात पडायचं नाही. अहो, ज्या राजकारणाने आपल्या दिवसाची सुरुवात होते, ज्या राजकारणाने आपला मार्ग ठरतो, ते राजकारण नको असं कसं म्हणता येईल? काही दिवसांपूर्वी माझा मित्र माऊली किल्ल्यावर आला होता. तो बसने प्रवास करत आला. शहापूरमध्ये उतरल्यावर त्याला बाथरूमची गरज भासली. त्याने शोधलं, पण बस डेपोमध्ये असलेल्या पत्र्याच्या बाथरूम शिवाय दुसरं काहीच नव्हतं. त्याला खूप घाण आणि अस्वच्छतेची अवस्था बघून मनस्ताप झाला. एका आंतरराष्ट्रीय शहराच्या पायथ्याशी असलेला तालुका असा असावा का? हे दृश्य लाजिरवाणं वाटावं असं होतं. माझ्या मित्राने विचारलं, तुमच्या तालुक्याचा आमदार कोण आहे? खरं तर त्याला सांगताना खरोखरच मला लाज वाटली की माझ्या तालुक्याचा आमदार कोण आहे. खरं तर आपल्या तालुक्यातील मुलं शिकून मोठे स्वप्न उराशी बाळगून बसले आहेत. त्यांच्या शिक्षणात आपले आईवडील कष्टाने पैसे घालतात, पण त्यांना योग्य रोजगार मिळत नाही. जेव्हा नातेवाईक विचारतात कुठे काम करतोस, त्यांना लाज वाटते सांगायला. कारण आपली बहीण, आपला भाऊ, आपला मित्र बरेच जण वेअरहाऊस कंपन्यांमध्ये काम करतात. हे काम ते लाजिरवाणं मानतात. कारण चांगल्या शिक्षणानंतर उच्च पदांच्या अपेक्षेने शिक्षण घेतलेल्या मुलामुलींना या कामांमध्ये समाधान मिळत नाही. कारण त्यांचं शिक्षण 15वी, डिप्लोमा, इंजिनिअरिंग. आपले आई वडील रात्रीचा दिवस करतात, आपल्या भविष्यासाठी कष्ट करतात. कारण आपला पोरगा चांगला शिकला पाहिजे, आपली पोरगी चांगली शिकली पाहिजे आणि चांगले शिक्षण घेऊन चांगल्या नोकरीला लागले पाहिजेत. पण तालुक्यात नोकरीची आणि चांगल्या रोजगाराची संधीच नाहीत. मग आम्ही विचारतो का आमदारांना, साहेब, चांगल्या रोजगाराच्या संधी तालुक्यात का आणत नाही? का नाही आपल्या तालुक्यातच चांगल्या कंपन्या येऊ शकत? का नाही आपल्या आमदारांनी रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात? सध्या आपल्यातले काही जण मुंबई या ठिकाणी नोकरीसाठी जातात. पण जर मी डोलखाम विभागाचा असेल, किनवली विभागाचा असेल, कसारा विभागाचा असेल तर मला जायला 2 तास आणि यायला 2 तास, पूर्ण दिवस निघून जातो. आणि जर रात्रीच्या 10 नंतर जर आपल्याला आपल्या घरी यायचं असेल तर आपल्याला शहापूरवरून बस सेवा नाहीये, ट्रॅव्हलिंगची काहीच सुविधा नाहीये. कसं करणार आपण? आपल्या पुढच्या पिढीला आपण काय देणार आहोत? शहापूरची ही स्थिती कायम ठेवायची आहे का? आपला शहापूर तालुका मागासलेलाच ठेवायचा आहे का? शहापूरकरांनो, जर आपल्याला आपल्या तालुक्यातील समस्यांवर बोलायची लाज वाटत असेल तर आपण का अभिमान बाळगावा? बाहेर गावच्यांना अभिमानाने सांगायला मी शहापूरचा तर आवडतं, पण जेव्हा त्याच शहापूरमधील रस्ते खड्ड्यात बुडतात, उन्हाळ्यात आपल्याला पाण्यासाठी 2-2 किलोमीटर जावं लागतं आणि हॉस्पिटलमध्ये एक साधं इंजेक्शन घ्यायचं असलं तरी तासनतास वाट पाहावी लागते, तेव्हा आपण शांत का बसतो? मित्रांनो, आपण जर आपल्या तालुक्याच्या समस्या विचारणार नसलो तर आपली परिस्थिती बदलेल का? मुंबईतून परतताना जो शहापूर आपल्या मनात अभिमान भरतो, तोच शहापूर आता आपल्या प्रश्नांमुळे लाजिरवाणा झालाय. आपणच जर आपल्या समस्या आवाज देणार नाही तर कोण देईल? आज पाणी टंचाई, उद्या रोजगार, मग शिक्षण, रस्ते, वीज, किती गोष्टींवर आपण डोळे झाक करणार? आपल्या पिढीला योग्य संधी देणं ही आपल्या हातातली गोष्ट आहे. राजकारण आपल्याला आवडो अथवा न आवडो त्यात उतरावं लागेल.
कारण हा आपल्या जीवनाचा प्रश्न आहे. एका मताने सत्ताधीश निवडला जातो आणि एका मतानेच त्याची जागा बदलता येते. मग आपल्याला एका मताचा वापर विचारपूर्वक का करू नये? खरं तर जेव्हा निवडणुका जवळ येतात तेव्हा नेते आपल्या दरवाज्यावर येऊन आश्वासनांचा पाऊस पाडतात, पण निवडून आल्यावर जैसे थे आता आपल्या दारात येतील तेव्हा आपल्याला एकच विचारायचंय, साहेब तुम्ही 4 वर्ष 11 महिने कुठे होतात? खरं तर या निवडणुकीत आपलं मतदान महत्त्वाचं आहे, कारण तेच आपल्या भविष्याचं साधन आहे. हे मतदान फक्त संख्या नसून आपल्या भविष्याचं दिशा ठरवणारं आहे. शहापूरकर हो, 20 तारखेला मतदान करा. आपला आवाज ठामपणे व्यक्त करा. फक्त आश्वासनांवर न थांबता प्रत्यक्षात बदल घडवण्याचा निर्णय घ्या. यंदाचं मतदान आपल्या भविष्याचा आधार आहे, हे लक्षात ठेवा.